पिरियडच्या वेळी फिमेल क्रिकेटर मॅच मध्ये तयारी कशी करतात शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या भारताच्या वुमन्स क्रिकेट टीमने नुकताच वर्ल्ड कप जिंकला, त्यानंतर प्रत्येक प्लेअरच्या स्ट्रगलची चर्चा सुद्धा झाली। पण या सगळ्यामध्ये गुप्त लढाई अशी सुद्धा होती, ती म्हणजे पिरियडची। मासिक पाळीमध्ये क्रिकेट खेळणं सोपं नसतं। मासिक पाळीमुळे शरीरात हार्मोनल चेंजेस होत असतात, ज्यामुळे प्लेअरच्या पोटात दुखणं, विकनेस येणं, डिहायड्रेटपणा आणि लक्ष केंद्रित करण्याची कमतरता जाणू शकते। पण यासाठी सुद्धा टीमकडे एक प्लॅन तयार असतो। टीम मधल्या प्रत्येक प्लेअरची मासिक पाळी जी असते ती नेहमी ट्रॅक केली जाते। त्यानुसार कोच, फिजिओ या त्या प्लेअरचा डाएट, फिटनेस, ट्रेनिंग या सगळ्याचं टाइम टेबल बनवतात। त्या प्लेअरला आधीपासूनच हायड्रेशन, बॅलन्स डाएट आणि आयर्न रिच फूड दिलं जातं। समजा चालू मॅच मध्ये असेल तर फिजिओथेरपिस्ट किंवा टीम डॉक्टर त्यांच्या जवळच असतो। क्रॅम्प किंवा डिस्कम्फर्ट आल्यावर ताबडतोब तिथल्या तिथं मदत केली जाते। महत्वाची मॅच असेल तर कधी कधी डॉक्टरांच्या सल्ल्याने हार्मोनल गोळ्या देऊन पाळी पुढे ढकलली जाते। पण ह्याहीपेक्षा वुमन्स टीम मधल्या प्लेअर आपला माइंडसेट मजबूत ठेवतात आणि तोच ह्यावेळी महत्वाचा असतो। आणि ह्या बाबतीत टीम मध्ये ओपन कन्व्हर्सेशन ठेवलं जातं, ज्यामुळे कोणालाही डिस्कम्फर्ट वाटू नये। ही माहिती मित्रांनो पुढे नक्की शेअर करा आणि दुसऱ्यांना सुद्धा कळू द्या की आपल्या वुमन्स क्रिकेट टीमने नुसतं बॅट आणि बॉल मधली लढाई जिंकून नाही, तर आपल्या शरीरातल्या लढाईवर मात करून हा वर्ल्ड कप आणलेला आहे।